जगद्गुरु तुकोबराय सांगता, तो कृपावंत आहे परमात्मा. तुकोबराय म्हणतात, कृपावंत किती दीन बहु आवडती. तो कृपावंत आहे. केवळ परमात्माच कृपावंत आहे असं नाही, संत सुद्धा कृपावंत आहे. जगद्गुरु तुकोबराय माऊलीचं वर्णन करत असताना हेच वर्णन करतात. कृपाळू सज्जन तुम्ही संत, तुम्ही संतजन, तुम्ही कृपाळू आहात. संतजन तुम्ही कशी आहात तर कृपाळू आहात. भगवंतही कृपा करतो आणि संतही कृपा करतात. संतांची कृपा स्वतःला झिजून इतरांना देण्यासाठी असते. स्वतःला झिजून इतरांना सुगंध देण्याचं कार्य करतात ते संत असतात. ते एक दगडाचा आणि फुलाचा संवाद सांगितला जातो. दगड आणि फुल एकमेकाला बोलायला लागलं. दगड म्हणू लागलं फुलाला की मी तुला चिरडून टाकील. आता ते दगडच ना काही झालं तरी ते चिरडून टाकीन असं म्हटल्याच्या नंतर फुल हसलं. दगडापुढं काय बोलू शकतं फुल सांगा. फुल हसायला लागलं. आता तू मला चिरडवलंस, आता मी नाही म्हणलं तरी तू मला चिरडून टाकशील. फुल हसल्याच्या नंतर दगडाने विचारलं, तू का हसलास? मी तुला मारण्याची भाषा करतो, मी तुला चिरडून टाकण्याची भाषा करतो, तरी तू हसतोस का हसला? फुलाने सांगितलं, बरं होईल तू मला जर चिरडून टाकलंस तर. ते म्हणले, का? जर मला तू जर चिरडवलंस तर माझा सुगंध जगापर्यंत जाईल. माझा सुगंध जगापर्यंत जाईल. जगापर्यंत जाईलच जाईल. मी तुला सुद्धा सुगंधित करील. फुलाचा स्वभाव असतो, त्याला चिरडवलं तरी जो चिरडवतो त्याला सुद्धा तो सुगंधित करतो. तसे संत तसे असतात. संतांना जो त्रास देतात त्यांना सुद्धा ते सुगंधित करतात. त्यांचं वर्णन करत असताना चंदनाचे अंगी असं वर्णन केलंय ना, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. असे संतजन आहेत. चंदनाप्रमाणे इतरांना सुगंध देण्याचं कार्य संत करत राहतात. स्वतःचं शरीर झिजून इतरांना ज्ञान देण्याचं, इतरांना सुगंध देण्याचं कार्य करणारे संत हे कृपाळू आहेत. तसा तो भगवंत सुद्धा कृपाळू आहे. भगवंताचं वर्णन करत असताना तुकोबराय म्हणतात, कृपावंत किती किती हो तो कृपावंत, सांगता येत नाही. त्याचं शब्दामध्ये मोल करता येत नाही, एवढा तो कृपावंत आहे. अरे केवळ संतावर कृपा करतो असं समजू नका. त्या भगवंताला जे शिव्या देतात त्याच्यावर सुद्धा तो कृपा करतो. भगवंताचा जे तिरस्कार करतात अशावर सुद्धा तो कृपा करतो. भगवंताचा जे धावा करत नाही तरी अशावर सुद्धा तो कृपा करतो. इतका तो कृपावंत आहे. विठ्ठल त्या पुराणामध्ये आजामेळाची कथा सांगितली जाते. आजामेळ म्हणजे ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले, पण वेश्येला पाहिलं मन बदलून गेलं. वेद कर्म करणारे आणि त्या वेश्येबरोबर विवाह केला. म्हातारपणाला लेकरं झाले. शेवटचा एक मुलगा जन्माला येत होता. त्यावेळेस साधू संत आले. कुणीतरी एक वेदपाठी ब्राह्मण इथे राहत होता, चतुर्वेदी ब्राह्मण राहत होता, त्याच्याकडे जाऊन यावं. म्हातारपणाची अवस्था आणि मुलगा जन्माला येणार होता. जाता जाता संतांनी सांगितलं, याचं नाव नारायण ठेवा. म्हातारपणी झालेला मुलगा, त्या लेकरावर एवढा जीव जडला त्या आजामेळाचा. आणि जीव जडल्याच्या नंतर अंतिम अवस्थेला आलेले आजामेळ, आता मरण्याच्या क्षणाला आलेले, नारायणा म्हणून हाक मारली. भगवंत स्वतः नेण्यासाठी आले. त्याला मारली हाक, आपल्या मुलाला हाक मारली, परंतु ते भगवंताने स्वीकारली. इतका तो कृपावंत आहे. विठ्ठल इतका तो कृपावंत आहे. इतका कृपावंत.
जो कोणी अन्याय करील त्याच्यावर सुद्धा तो कृपा करतो. ज्ञानोबराय इतकं वर्णन करतात. ते 10वा अध्याय विश्वरूप दाखवल्याच्या नंतर 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाला ते विभूती योग सांगितला 10व्या अध्यायामध्ये. त्यावेळेस त्याला 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप पाहण्याची इच्छा निर्माण झाली. मी याच्यामध्ये झाडामध्ये असा आहे, ग्रहामध्ये असा आहे, माणसामध्ये मी आहे, कुठे कुठे आहे हे सगळं सांगितल्याच्या नंतर मग अर्जुनाला वाटलं मला सुद्धा ते विश्वरूप पाहता आलं पाहिजे. भगवंताचं विश्वरूप किती महान आहे. भगवंत जो माझ्या रथावर बसलेला आहे कृष्ण, तो म्हणतो माणसामध्ये राजा मी आहे. जो राजा आहे त्याचं ते विभूती माझी आहे. झाडामध्ये अश्वत्थ मी आहे. ही सगळी रूप सांगत असताना वेदामध्ये सामवेद मी. प्रत्येक या सृष्टीमध्ये जी वस्तू असेल, अरे अर्जुना तुला वाटतं ना 5 पांडव आहेत, 5 पांडवामध्ये धनंजय मी आहे म्हणले. अर्जुना तुला वाटतं मी अर्जुन आहे असं नाही, माझंच स्वरूप आहे तू विठ्ठल. अर्जुनाला इच्छा झाली विश्वरूप पाहण्याची. आणि विश्वरूप पाहण्याची इच्छा झाल्याच्या नंतर ज्या माणसाने भगवंतावर अन्याय केला त्याची यादी वाचायला सुरुवात केली. आगा राजसो यागाची सभासदी. त्या शिशुपालाने 100 शिव्या दिल्या. सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरुसुदी दला पुतने विषाचे स्तनपाणी मारू आहे. मारण्यासाठी आलेली असताना सुद्धा तिला कैवल्याचा मोक्ष दिला. देवा तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र. कैवल्याईसे पवित्र वैर्याही दिदले. कैवल्य मोक्ष वैर्यांना सुद्धा देऊ शकतो इतका तो कृपावंत आहे विठाला. म्हणून जगद्गुरु तुकोबराय बोलले कृपावंत किती किती हो कृपावंत सांगता येत नाही तो कृपावंत किती. पण कृपा करतो कोणावरती? दीन बहु आवडती. जे दीन आहेत अशावर कृपा करतो. दीन कोणाला म्हणावं? दीन म्हणजे एकदम दाढी बिडी वाढलेली, त्याचे कपडे फाटलेले, 2-3 दिवस आंघोळ नाही केलेला, याला दीन म्हणायचं का? याला दीन नाही म्हणत. ज्याचा अभिमान निघून गेला त्याला दीन असं म्हणावं. ज्याचा अहंकार निघून गेला त्याला दीन म्हणावं. नाहीतर एकीकडे जगद्गुरु तुकोबराय सांगतात ना, आम्ही इंद्रियाच्या अधीन झालो म्हणून आम्ही दीन झालो ना. इंद्रियाच्या अधीनता ही दैन्याला कारणीभूत ठरत असते. इंद्रियाचे दीन आम्ही गेलो नारायणे, आम्ही गेलो नारायणे, आम्ही गेलो नारायणे. अधीनता ही दैन्याला कारणीभूत आहे. गोड प्रमाण दिलं चंद्रकांत महाराजांनी. गोड मी केलो नारायणे, आम्ही अधीन झालो म्हणून दैन्याला कारणीभूत. ज्यानं अभिमान सोडलेला आहे त्याला दीन म्हणावं, त्याला दीन म्हणावं. अभिमान गेल्याच्या नंतर मनुष्य, अहंकार आणि अभिमान गेल्याच्या नंतर मनुष्य दीन होतो. पुराणातली एक गोड कथा आहे पहा. ज्यावेळेस गजेंद्र हा आपल्या स्त्रिया बरोबर राहत होता, मुलं बाळ सुना स्त्रिया, गजेंद्र राजा, त्या जंगलाचा राजा तो, हजारो स्त्रिया त्याच्या बरोबर. म्हणजे गजेंद्र हत्ती, त्या हत्तीने त्याच्या बरोबर, त्याचे ते मुलं हे सगळ्या बाजूने ते वागत होते. आणि तो मध्ये चालला होता. पाण्यामध्ये सरोवरामध्ये आपण आंघोळ करण्यासाठी जावं ही सगळी मंडळी निघाली. जलाशयामध्ये प्रवेश केला. भेदुंदपणे आपण स्वतःच्या एकमेकाच्या अंगावर सोंडीनं पाणी टाकत होती. माझी मुलं आहेत, माझ्या स्त्रिया आहेत, या भावनेने वागणारा गजेंद्र.
ज्यावेळेस पाण्यामध्ये प्रवेश केला आणि अनाधुंदपणे एकमेकाच्या अंगावरती पाणी टाकत होती, स्नान चाललं होतं, त्या गजेंद्राचा पाय धरला मकरानं. आणि मकरानं पाय धरल्याच्या नंतर सोडायला तयार नाही. पाण्यामध्ये मकराची ताकद जास्त असते, जमिनीवर गजेंद्राची ताकद जास्त आहे आणि पाण्यामध्ये मकराची ताकद जास्त. स्थान बलवान असतं, मनुष्य बलवान नसतो, स्थान बलवान असतं. मकराचं स्थान आहे पाणी आणि पाण्यामध्ये त्याची ताकद जास्त असते. त्यानं सोडायला तयार नाही. त्यानं स्त्रियांचा धावा केला, तुम्ही मला याच्यातून सोडा. त्यांनी प्रयत्न केले, मुलांनी प्रयत्न केले. हजारो वर्ष युद्ध चाललं गजेंद्राचं आणि मकराचं. सोडायला तयार नाही मकर. पाय तोंडामध्ये धरला मकरानं, सोडायला तयार नाही, सोडायला तयार नाही. स्त्रियांना वाटलं हे आता जातीलच, आता हे काही जगणार नाहीत. स्त्रिया त्याला सोडून गेल्या. पोरांनी विचार केला, हे जगलेत, यांचं झालंय गेलंय सगळं काही, आपल्याला आणखीन जगायचं राहिलंय, यांच्याकडं ना दिला का आता सोडून दिलं. ज्यावेळेस आपल्याला अशी क्षण येतो ना, त्यावेळेस सगळी काही आपल्याला सोडून जात असतात. मुलं असतील, पती पत्नी असेल, हे सगळं काही सोडून जाणार. ज्ञानोबराचा अभंग गोड आहे. साते आलिया कोळगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल लया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृगजळ ओत जाईल लया. आणि मृगजळाप्रमाणे एक ना एक दिवशी जाणार आहे, जाणार आहे. गजेंद्राने विचार केला, अरे ज्यांच्यासाठी मी हे सर्वस्व करत होतो, हे राज्याचा उपद्व्याप केला, हे सगळ्या यांच्यासाठी, आज हीच मंडळी मला सोडून गेली. या कोणीतरी या जगताचा नियंता असला पाहिजे, या जगताचा मालक कोणीतरी असला पाहिजे. या भावनेनं त्या सरोवरामध्ये असलेलं एक कमळ घेतलं आणि या जगाचा जो कोणी मालक असेल तो मला माझं या मकरापासून रक्षण करेल. गजेंद्राने आपल्या सुंडीमध्ये कमळ घेतला आणि त्याच्या दिशेने, काही नाव माहित नाही, काही नाही, काही नाही. अंतकरणातून तुम्ही त्याचं कोणतंही नाव घ्यावं, त्या नावाचा स्वीकार करतो. ज्ञानोबराय इतकं गोड सांगतात ना. ज्ञानोबराय म्हणतात, तो करी ती तुली पूजा. ज्ञानोबराय म्हणतात, त्या भगवंताची पूजा करत असताना जशी शास्त्रामध्ये सांगितली तशीच पूजा केली पाहिजे असं काही नाही. तो करी ते तुली पूजा, जो जे काही करीत असेल ते जर भगवंत भावनेने जर करीत असेल, भगवंत अर्पण भावनेने करत असेल ना, जे काही करतो ती त्याची पूजा होते. मनमय पूजा गोड प्रमाण. जो कोणी जी काही क्रिया करत असाल भगवंत अर्पण बुद्धीने, आपण शेतकरी आहोत, शेती सुद्धा जर भगवंत अर्पण बुद्धीने केली ना, तर पंढरपूरला सुद्धा जायची गरज नाही. संत वाङ्मय किंवा वारकरी संप्रदायाचा इतिहास, संपूर्ण संत वाङ्मय वाचून काढा. सावता बाबा पंढरपूरला गेलेले कुठेही सापडणार नाही, अजिबात नाही. पंढरपूरला गेलेच नाही सावता बाबा. त्यांच्या वाट्याला आलेलं कर्म भगवंत अर्पण बुद्धीने करत राहिले आणि ते कर्मच ती भगवंताची पूजा ठरली. श्रावण महिना चालू आहे मृग महाराज, आणि मागं अधिकाचा महिना झाला, अधिक श्रावण झाला, आता श्रावण महिना चालू आहे. कांदा लसूण खाल्ला जात नाही. काही काही तर एवढं प्रकर्षाने सांगतात का कांदा लसूण खाल्ला नाही पाहिजे, खाल्ला नाही पाहिजे. ठीक आहे, विकार जागृती होते म्हणून बुद्धीचा समतोल राहण्यासाठी आपण त्याचा विकाराने भरलेले म्हणून त्याचा त्याग करतो.
पण एकीकडे आपण म्हणतो की कांदा लसूण मध्ये विकार आहेत, आणि तेच सावता बाबा कांदा लसूण मध्ये विठ्ठल पाहतात. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवधी मिठाई माझी, अवधी मिठाई माझी, अवधी मिठाई माझी, अवधी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवधी मिठाई माझी, अवधी मिठाई माझी, अवधी मिठाई माझी, अवधी मिठाई माझी. लसूण मिरची अवघा झाला माझा हात, कांदाही आला आणि लसूणही आला आणि त्याच्या अवघी विठाई माझी सांगितलं ना. कांद्यामध्ये आपल्याला विकार दिसतात, आपण विकाराने भरलेलो आहेत म्हणून दिसतात. लसणामध्ये आपल्याला विकार दिसतात मामा, कर्मटे मामा, का दिसतात? आपण भरलेलो आहेत म्हणून. जिथे सावता बाबा लसणामध्ये विठ्ठल पाहतात, हरीला पाहतात, भगवंताला पाहतात, कांद्यामध्ये देवाला पाहतात, त्या सावता बाबाने हृदयामध्ये विठ्ठल साठवला. साठविला हरी जे हृदय मंदिर, त्यांची सरली रझार झाला सफळ. साठविला जाता त्रैलोक्याचा, साठविला जाता त्रैलोक्याचा, साठविला जाता त्रैलोक्याचा, साठविला जाता त्रैलोक्याचा. धन्यताची माता, धन्यताचा पिता, धन्यताची माता, धन्यताचा पिता, हृदयामध्ये साठवला. तो दाता कोण आहे? तर त्रैलोक्याचा दाता आहे. तिन्ही लोकांना दान देणारा तो दाता परमात्मा असलेला तो हृदयामध्ये साठवला, म्हणून जगामध्ये सगळ्या वस्तूमध्ये तो दिसायला लागला. जे माणसं हृदयामध्ये साठवतात ना, ते सगळे दिसत असतात. आपण म्हणतो का नाही, जशी दृष्टी तशी सृष्टी. जशी माणसाची दृष्टी असेल तसंच आपल्याला सृष्टीमध्ये दिसायला लागतं, तसंच आपल्याला या संपूर्ण जगामध्ये दिसायला लागतं. त्याला शास्त्राप्रमाणे सांगितल्याप्रमाणेच पूजा करायला पाहिजे असं नाही. जे वाट्याला कर्म आला असेल ती केली तरी त्याची पूजा होते. ज्ञानोबरात इतकं गोड सांगतात ना. ज्ञानोबरा म्हणतात, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. स्वकर्म हीच काहीतरी फुलं आहेत, आणि ती जर त्याला अर्पण केली तर तो तुष्ट होतो, म्हणतो ते करी ते तुली पूजा. त्या साधूने जे काही केलं असेल ती त्याची पूजा होती. आणि त्याला याच नावाने हाक मारली असं पाहिजे असं काही? तो कल्पी तो जप माझा. अरे त्याने नावाची कल्पना करावी, तो माझा जप होतो. स्वभाव जात नाही ते सांगत होतो. नारदानी उपदेश केला वाल्या कोळ्यावरती, पण स्वभाव काही गेला नाही. मरा म्हणणारा रामराम म्हणायला लागला. परंतु ज्याला परमात्मा प्राप्त झाले, कवित्व स्फुरायला लागलं, मरा या शब्दाने ना, राम शब्दाने नाहीये, मरा शब्दाने सुरुवात केली, भगवंत प्राप्त झाले. त्याला काय कृष्ण राम हरी हेच नाव घेतलं पाहिजे असं नाही. तुम्ही मरा म्हटलं तरी तो यायला तयार आहे. कल्पितो जप माझा. कल्पना केली कुणीतरी या जगाचा मालक असेल, आणि त्याने कमळ फेकलं, भगवंताला कुणीतरी या जगाचा मालक असेल, नाव माहीत नाही. भगवंत धावून आले. धावून आल्याच्या नंतर त्या मकराच्या तावडीतून गजेंद्राला सोडलं, आणि गजेंद्राला सोडल्याच्या नंतर गजेंद्र माझा भक्त आहे, त्याला आता निजधामाला घेऊन चालले भगवंत.
गजेंद्राला निज धामाला आपल्या धामाला घेऊन चालले त्यावेळेस मकराने तक्रार केली, देवा गजेंद्र तुझा भक्त आहे, त्याने तुला हाक मारली म्हणून तू त्याला घेऊन चाललास. मी काय केलं सांग, मी तुझं कोणतं वैर केलं तू मला इथं ठेवतोस? ज्याच्यासाठी आलास तो गजेंद्र तुझा भक्त आहे, आणि मी काय केलं तर त्या गजेंद्राचे काय धरले होते? पाय धरले होते. देवा देवा, जर भक्ताचे पाय धरणाराला जर इथंच राहायची वेळ येत असेल ना, तर इथून पुढे लोक भक्ताचे पाय धरणार नाहीत. गजेंद्र तुझा भक्त आहे, मी त्याचे पाय धरले होते. गजेंद्रा बरोबर त्या मकराला सुद्धा निज धामाला भगवंताला घेऊन जावं लागलं. इतका तो कृपावंत आहे विठ्ठल. पण केव्हा घेऊन गेले त्या गजेंद्राला? स्वतःचा अभिमान गळून पडलं त्यावेळेस. तो स्वतः दीन झाला म्हणून जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, तो कृपावंत किती, कृपावंत किती, दीनबहू आवडती त्याला दीनबहू आवडतात. केवळ त्याला दीन आवडतात असं नाही, ते त्यांचं जे काही असेल तो व्हायला तयार होतो. अभंगाचं दुसरं त्यांचा भार वाहे माता, त्यांचा भार वाहे माता, माता हो त्यांचा भार वाहे माता, त्यांचा भार म्हणजे त्यांना जरा उत्साह येत, एक तर रेंज नाही. ते कसे राहते त्यांची त्यांनाच माहिती. तर तुम्ही टाळ्या वाजवून तरी त्यांना उत्साह द्यायचा, मग तरी राहतील ना ते. गोड चाल म्हटली ती बघ महाराज. जगद्गुरु तुकोबराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, केवळ तो त्या परमात्मा त्यांना आपलंसं करतो असं नाही, तर त्यांचं सर्वस्व. त्यांचा भार वाहे माथा, करी योगक्षेम चिंता. त्यांचा आपल्या माथ्यावरती संपूर्ण भार व्हायला तयार होतो. जेवढी काही संत होऊन गेले
भगवान बाबा असतील, बाबन भाऊ महाराज असतील, अशा संतांचा त्याने भार वाहिलाच ना माथ्यावरती. भगवानगड निर्माण करत असताना बाबाने सर्वस्व केलं, परमात्म्यासाठीच केलं. गड निर्माण करत असताना हा पांडुरंग परमात्मा माझा गड निर्माण करतो याच भावनेने झालं. आपलं आयुष्य जातं, आपल्याला घर बांधणं होत नाही. म्हातारपणाची अवस्था, शरीरामध्ये रोग जडलेले, शरीराचं अंग कापलेलं भगवान बाबाने, कृश झालेले भगवान बाबां, त्या अवस्थेमध्ये भगवान बाबाने भगवानगड निर्माण केला. हे बाबा स्वतः म्हणतात, हे मी करतो असं नाही, तर माझ्याकडून भगवंत करून घेतात. त्यांचा भार वाहे माथा, भगवंत त्यांचा भार माथावर वाहत असतो. सगळ्यांच्या परिचित कथा आहे त्या द्रौपदीच्या चपला वाहिल्या त्या भगवंतानं, वाहिल्या ना कृष्णानं. डोक्यावर चपला वाहिल्या त्या द्रौपदीच्या. त्यांचा भार वाहे माथा, करी योग क्षेम चिंता. योग आणि क्षेम हे संपूर्ण त्या भगवंताच त्या साधूचं वाहत असतो. विठ्ठल करी योग क्षेम चिंता. योगाची सुद्धा तोच चिंता करतो आणि क्षेमाची सुद्धा तोच चिंता करतो. एक सांगू का तुम्हाला, आपण प्रपंचात कितीही आदळलो तापटलोत ना, शेवट त्याच्याच हातात आहे. हे तर मान्य. शेवट हे काही केलं तरी आपण काय म्हणतो, नाही नाही तोच करणार, सगळं काही तोच परमात्मा करणार. मग कोणतंही कार्य करत असताना त्या परमात्म्याने केलं किंवा हे कार्य माझ्याकडून बाबा करून घेतात ही भावना असेल ना, त्या कार्याचं ओझं होत नाही आणि तो करतो. त्या साधू जर आपण जर त्याला समर्पित भावनेने असाल ना, तर तो आपला योगही वाहतो आणि आपला क्षेमही वाहतो. पण भावना आपली समर्पित असली पाहिजे. चालवी कमर भोवनिया, चालवी कमर भोवनिया, चालवी कमर भोवनिया, म्हणे त्यांचा देव सर्व भार, देव सर्व भार, कामर होलिया, कामर होलिया, तो नोकर होऊन चालवतो, चालवी कामार, काम करणारा होऊन चालवतो ना. ते सगळं चालवलं, सगळ्या संतांचं चालवलं. सोयराबाईचं बाळणपण करावं इथपर्यंत चालवलं त्यानं. बाळणपण ही चांगली गोष्ट नाहीये. नाही आपल्याला चालता चालता पुढे जायचं लगेच. एक आठवलं म्हणून आपलं टाकला तो. सगळं काही कामार होऊन काम करत राहतो. त्याचा योगही चालवतो तर साधूचा आणि क्षेमही चालवतो. त्यांचा भार वाहे माथा, करी योग क्षेम चिंता. योगाची ही चिंता तोच वाहतो आणि क्षेमाची ही चिंता तोच. योग आणि क्षेम म्हणजे काय, हे शब्द ऐकले असतील ना, योग आणि क्षेम. योग म्हणजे काय, क्षेम म्हणजे काय. योग शब्दाचा अर्थ असा होतो, जी वस्तू मिळाली नाही ती वस्तू मिळणं, याला योग असं म्हणावं. जी वस्तू मिळाली नाही, आपल्याकडे मोबाईल नव्हता, मोबाईल आला, त्याला म्हणायचं योग घडला. जी वस्तू मिळाली नाही ती वस्तू मिळणे, याला योग असं म्हणावं. सोप्या भाषेमध्ये अप्राप्तस्य प्राप्तः इति योगः असं म्हटलं जातं. जी वस्तू मिळाली नाही ती मिळाली, याला योग असं म्हणावं. आणि मिळालेली वस्तू सांभाळता येणं, याला क्षेम असं म्हणावं.
वस्तू मिळते पण सांभाळता येत नाही. एक तर वस्तू मिळतच नाही, पण मिळालेली वस्तू सांभाळता आली पाहिजे. सोपं सांगतो तुम्हाला, वस्तू मिळणं सोपं आहे. ऐका, वस्तू मिळणं सोपं आहे, मिळालेली वस्तू सांभाळणं अवघड आहे. पद मिळवणं सोपं आहे, पण मिळालेलं पद सांभाळणं अवघड आहे. सांभाळणं अवघड आहे. त्याला सांभाळण्यासाठी संपूर्ण आयुष्य घालावं लागतं. आता मला तागडगावला बाबांनी संस्थानवर बसवलं. बसवण्याचा कार्यक्रम 1 दिवसाचा झाला. बसवण्याचा कार्यक्रम 1 दिवसाचा झाला, पण ते आयुष्यभर निष्कलंकित राहावं लागतं. क्षेम अवघड आहे. मिळणं सोपं आहे, योग सोपं आहे, पण क्षेम अति अवघड आहे, अति कठीण आहे क्षेम. पण योगापेक्षा क्षेम अवघड सांगितला का नाही. वस्तू मिळणं सोपं आहे, मिळालेली वस्तू सांभाळणं अवघड आहे. योग शब्दाचा अर्थ सांगितला, अप्राप्तस्य प्राप्तः इति योगः, प्राप्तस्य परिपालने इति क्षेमः. बरोबर. योग म्हणजे तुम्हाला असं वाटन की रोज योगासनं करते त्याला योग, ते योग नाही. योग म्हणजे जी वस्तू मिळाली नाही ती मिळणं. आपण म्हणतो का नाही, पोराचं जमत नव्हतं, हा जवळ आला आता. जमत नव्हतं म्हणजे त्याला बायको मिळत नव्हती, पण मिळाली म्हणजे त्याला योग असं म्हणायचं. योगाने जमलं बाबा म्हणजे त्याला योग असं म्हणायचं. बरोबर. आणि क्षेम शब्दाचा अर्थ मिळालेली वस्तू सांभाळते. हा योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी महाराजांनी सांगितलं. बरोबर. तो भगवंत योगही चालवतो आणि त्याचा क्षेमही चालवतो त्याचा. पण योगापेक्षा क्षेम कठीण सांगितला. कधी कधी काय होतं, वस्तू मिळते पण ती सांभाळता येत नाही. अर्जुनाला आठवण केली भगवंताने, आठवण करून दिली. अर्जुना, तुझ्या कुळामध्ये जन्माला आलास ना, तुझे पूर्वज होते, त्यांचं नाव होतं नहुषु राजा. काय नाव होतं? नहुषु राजा. त्या नहुषु राजाच्या कुळामध्ये तू जन्माला आलास आणि तो नहुषु राजा इंद्रपदावरती प्राप्त झाला होता. त्याला इंद्रपद प्राप्त झालं. नहुषु स्वर्गाधिपती झाला. अर्जुनाला आठवण करून दिली भगवंताने. नहुषु स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला. ते भांबावलं, ते त्याला पद मिळालं पण ते भांबावलं. ते परी रहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला. नेनसी काही, अरे तू जाणत नाहीस का, तो भुजंगत्व येऊनीला गेला का, कारण त्याला पद मिळालं पण मिळालेलं पद सांभाळता आलं नाही. विठ्ठल. पद मिळणं सोपं आहे, पण मिळालेले पद सांभाळणं अवघड आहे. सांभाळण्यासाठी आयुष्य घालावं लागतं. बरोबर. कळत आहे ना मी बोलतोय ते कळतंय ना, सोपं सोपं चाललंय ना. हा मग थोडं जरा चेहऱ्यावर येऊ द्यायचा. हा म्हणजे वस्तू मिळणं सोपं आहे, पण मिळालेली वस्तू सांभाळणं अवघड आहे. समजा आता पोरायचंच उदाहरण घ्या. कधी कधी पोरं अभ्यास करतात, कठीणातला कठीण अभ्यास करतात, MPSCचा UPSCचा अभ्यास करतात. वस्तू मिळणं आणि मिळालेली वस्तू सांभाळणं, हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता त्याचंच उदाहरण सांगतो. एखाद्या मुलानं अभ्यास करून चांगली कठीण परीक्षा देऊन, MPSC असेल UPSC असेल, परीक्षा देऊन त्याला सरकारीमध्ये क्लास 1 अधिकारी झाला. क्लास 1 अधिकारी झाल्याच्या नंतर त्याला असं कार्यालय मिळालं की त्या कार्यालयामध्ये नुसतं खाण्याचाच व्यवहार होता, भाकरी नाही. बोलत चला म्हणजे कळालंय बा तुम्हाला एका शब्दात. त्या कार्यालयामध्ये फक्त खाण्याचाच व्यवहार होता, असं कार्यालय त्याला मिळालं. आता कार्यालयात नोकरी लागली, त्याने टिकाव घेऊन जावा ना, ते खोरच घेऊन गेला. मग टॅबला खालून वड, ऑनलाईन वड, कुठं तरी बोलून घ्या, जा तिथं बोलव, घरी बोलून घे, म्हणजे हे सगळं चालू झालं. पगार तुम्हाला एवढा आणि तुमची संपत्ती एवढी मोठी झाली, लगेच इन्कम टॅक्सची धाड पडली त्याला. लगेच ईडी मागं लागली त्याच्या. आणि ईडी मागं लागली तुम्हाला पगार एवढा आहे आणि तुमची जर प्रॉपर्टी पाहिली तर इतकी करोडो रुपयाची झाली कुठून ईडीची धाड पडली आणि त्याला नोटीस आली, तुम्हाला सस्पेंड करण्यात येत आहे. त्याची गेली नोकरी मिळाली नव्हती का त्याला? मिळाली होती, पण मिळालेली नोकरी त्याला सांभाळता आली नाही.
त्याला योग घडला पण त्याला क्षेम करता आला नाही. विठ्ठल क्षेम अति अवघड आहे, अति अवघड. ते रामायणातला दृष्टांत दिला जातो. ते राम रावणाचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने बिभीषणाला लंकेचा राजा करून टाकला. बरोबर होय, बरोबर ना. लंकेचा राजा केला बिभीषणाला आणि प्रभू रामचंद्र अयोध्येला निघून आले. आता अयोध्येला निघून आल्याच्या नंतर बिभीषणाला लंकेचा राजा केलं, पण ज्यावेळेस कुंभकर्णाला मारलं होतं ना, प्रभू रामचंद्राने कुंभकर्णाला मारलं. कुंभकर्णाचा वध झाला. मेल्याच्या नंतर कुंभकर्णाचा वध झाला त्यावेळेस त्याची पत्नी गरोदर होती. हे लक्षात ठेवा. त्याची पत्नी काय होती? गरोदर होती. तिच्या पोटामध्ये मूल जन्माला वाढत होतं, लहानचं मोठं होत होतं. बिभीषण राजा झाला अयोध्येला. प्रभू रामचंद्र निघून गेले. हिला मुलगा झाला. मुलाला लहानचं मोठं केलं. ती लंकेमध्येच राहिली. बिभीषणाने आपली आईप्रमाणे तिचा सांभाळ करायला सुरुवात केली. पण मुलगा जसा लहानचा मोठा होत होता त्याला प्रत्येक वेळेस शिकवण देत होती, हा जो तुझा जो काका सिंहासनावर बसलाय ना, तुझे मोठे काका रावण आणि तुझे वडील यांना मारून हा सिंहासनावर बसला, एवढं लक्षात ठेव. ती कुंभकर्णाची बायको त्या मुलाला शिकवत होती, मुलाला शिकवत होती. तो लहानचा मोठा होत गेला. मोठा झाल्याच्या नंतर त्याला सांगितलं की तुला आता बदला घ्यावा लागेल. त्याला तपश्चर्या करायला पाठवली आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्याच्या नंतर संपूर्ण शस्त्रास्त्राने संपन्न झाला आणि त्या बिभीषणाचा पराजय केला त्याला आणि स्वतः त्या लंकेच्या गादीवर बसला. कोण? कुंभकर्णाचा मुलगा. लंकेच्या गादीवर बसल्याच्या नंतर बिभीषण पुन्हा आपला अयोध्येला आला, चेहरा पाडून पुन्हा प्रभू रामचंद्राकडे आला आणि आल्याच्या नंतर प्रभूला विनंती केली की प्रभू, कुंभकर्णाचा मुलगा आणि कुंभकर्णाच्या मुलानं मला परास्त केलं आणि राज्य ताब्यामध्ये घेतलंय आणि पुन्हा अनाधुंदपणे वागायला लागलाय. मग प्रभू रामचंद्रांनी सीतामाईला घेतलं आणि सीतामाईच्या हातानं कुंभकर्णाच्या मुलाचा वध मिळवून दिली. म्हणजे रक्षणही सुद्धा त्यानंच केलं का नाही, त्या परमात्म्यानंच केलं का नाही. म्हणून योग आणि क्षेम भगवंत चालवतो. म्हणून असा असलेला भगवंत त्याचा योगही चालवतो आणि क्षेमही चालवतो. केवळ योग क्षेम चालवतो असं नाही, तर साधना करत असताना, मार्गक्रमण करत असताना जर एखादा साधक जर भटकायला लागला तर त्याला चांगल्या वाटेवर आणण्याचं कार्य सुद्धा तोच करतो. अभंगाचं भोलोने दिवाट, 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 भोलोने दिवाट.